दहशतवाद विरोधी शाखा अकोलाकडून दहशतवादी हल्ला झाल्यास प्रत्युत्तराकरिता करावयाची कारवाई व नागरी सुरक्षेच्या दृष्टीने घ्यायची दक्षता या दृष्टीने रेल्वे स्टेशन अकोला येथे मॉक ड्रिलचे आयोजन। अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे तसेच अकोला जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्यास त्या हल्ल्यास प्रत्युत्तर कसे द्यायचे व नागरिकांना सदर हल्ल्यातून सुरक्षित कसे बाहेर काढायचे व नागरिकांना सुरक्षितता कशी प्रदान करता येईल त्याचप्रमाणे दहशतवादी कृत्यांच्या घटनांबाबत जनमानसात जनजागृती निर्माण व्हावी याकरिता माननीय श्री बच्चन सिंग पोलीस अधीक्षक, माननीय अनमोल मित्तल प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक, माननीय श्री सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती अर्चना प्रभारी अधिकारी रेल्वे पोलीस स्टेशन अकोला दहशतवाद विरोधी शाखा ATB अकोलाचे प्रभारी अधिकारी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्री विशाल पांडे व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार बॉम्ब शोधक व नाशक पथक अकोला दहशतवाद विरोधी पथक अकोला येथील पोलीस अधिकारी अंमलदार पोलीस मुख्यालय अकोला येथील RCB व QRTचे पथक स्थानिक पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व त्यांचे अंमलदार त्यांचे तसेच रेल्वे पोलीस RPFचे समन्वयाने दिनांक 9 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजतापासून ते 6:30 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोलाच्या हद्दीतील रेल्वे स्थानक येथे प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरील अकोट ते अकोला रेल्वेमध्ये 10 दहशतवाद्यांनी त्यांची मागणीकरिता रेल्वे डब्यातील प्रवाशांना ओलीस धरले असा बनाव करून मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले। सदर सरावामध्ये QRT पथकाकडून कारवाई करून त्यामध्ये 1 दहशतवादी ठार, 1 दहशतवादी जखमी तर 2 दहशतवाद्यांना जिवंत पकडले तसेच न्यूट्रलाइज करून त्यांनी ओलीस धरलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे तसेच दहशतवाद्यांकडे असलेल्या स्फोटकांची BDDS पथकाजवळील उपकरण तसेच श्वान रॅम्बो यांचे माध्यमातून तपासणी करून सदर रेल्वे डब्यामध्ये मिळून आलेल्या एका जखमी दहशतवाद्यास CRPची कमांडोजच्या माध्यमातून ताब्यात घेऊन व नंतर पुढील कारवाईकामी त्या स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यास सदर सराव अभ्यास प्रभावीरित्या पार पाडण्यात आला। सदर सरावामध्ये अकोला जिल्ह्यातील एकूण 12 अधिकारी तसेच 76 पोलीस अंमलदार तसेच रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलचे 5 अधिकारी व 25 अंमलदार यांनी सहभाग घेतला। सदर मॉक ड्रिल यशस्वीरित्या व प्रभावीरित्या पार पाडण्याकरिता पोलीस अधीक्षक माननीय श्री बच्चन सिंग, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक माननीय अनमोल मित्तल तसेच माननीय श्री सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी विशेष मार्गदर्शन केले। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।